नमस्कार मित्रांनो. काही ठिकाणं नकाशावर फक्त एक बिंदू असतात, पण काही ठिकाणं माणसांच्या आयुष्याशी जोडलेली असतात. रत्नागिरी रेल्वे स्टेशन असंच एक ठिकाण. आज इथे उभं राहिलं की गर्दी दिसते, डिजिटल बोर्ड, एस्केलेटर, घाईत धावणारी माणसं. पण थोडं डोळे बंद केले तर इथे एक वेगळीच कथा ऐकू येते. 1990च्या दशकात कोकण म्हणजे दुर्गम प्रदेश. डोंगर, नद्या, पावसाळा आणि तुटलेली वाट. तेव्हा मुंबईपर्यंत पोहोचणं म्हणजे फक्त प्रवास नव्हता, तो एक संघर्ष होता. आणि अशा काळात एक स्वप्न आकार घेत होतं, कोकण रेल्वे. डोंगर फोडले गेले, बोगदे खोदले गेले, पूल उभे राहिले. अनेकांनी म्हटलं हे शक्य नाही, पण काही जिद्दी लोकांनी म्हटलं हे होणारच. आणि त्या जिद्दीचं एक फळ म्हणजे रत्नागिरी रेल्वे स्टेशन. 20 मार्च 1993 कोकण रेल्वेचा पहिला प्रवास सुरू झाला आणि 26 जानेवारी 1998 रोहा ते ठोकूरचा संपूर्ण मार्ग देशासाठी खुला झाला. तो दिवस फक्त रेल्वेचा नव्हता, तो कोकणच्या नव्या आयुष्याचा दिवस होता. रत्नागिरी स्टेशन शहराच्या पूर्वेस शांतपणे उभं राहिलं, पण आतून हजारो कथा वाहत होत्या. कुणी पहिल्यांदा नोकरीसाठी मुंबईला निघालं, कुणी शिक्षणासाठी, कुणी परत येताना आईसाठी आंबे घेऊन. या स्टेशनने हसणं पाहिलंय, रडणं पाहिलंय आणि गप्पपणे सगळं साठवून ठेवलंय. आज स्टेशन बदललंय, आधुनिक सुविधा आल्या आहेत, लिफ्ट, एस्केलेटर आणि वेगवान गाड्या. पण एक गोष्ट बदललेली नाही. आजही रत्नागिरी रेल्वे स्टेशन कोकणला देशाशी जोडतं आणि माणसांना आपल्या मुळाशी. कारण हे रत्नागिरी स्टेशन फक्त थांबा नाही, ते आहे कोकणच्या स्वप्नांची वाट.